आज आपण अर्थशास्त्राच्या नवीन अभ्यासक्रमाच्या शेवटच्या चॅप्टरच्या स्वाध्याय संदर्भात चर्चा करणार आहोत. जो आपला विदेशी व्यापार हा शेवटचा धडा आहे. त्या धड्याच्या संदर्भात आपण स्वाध्यायाशी संबंधित प्रश्न जे आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. नंबर 1, विदेशी व्यापाराचे प्रकार. अ. आयात व्यापार. ब. निर्यात व्यापार. क. पुनर्निर्यात व्यापार आणि ड. अंतर्गत व्यापार. पर्याय दिलेले आहेत खाली. पर्याय अ आणि ब, आयात व्यापार, निर्यात व्यापार. पर्याय ब, आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. क. वरील सर्व म्हणजे आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार आणि अंतर्गत व्यापार. आणि ड. यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक ब. विदेशी व्यापाराचे प्रकार. अ. आयात व्यापार. ब. निर्यात व्यापार आणि क. पुनर्निर्यात व्यापार. म्हणून विदेशी व्यापाराचे प्रकार पर्याय क्रमांक ब, अ, ब, क हे त्याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर नंबर 2, भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यात कलातील घटक. भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यात कलातील घटक. अ. अभियांत्रिकी वस्तू. ब. रत्ने आणि दागिने. क. कापड आणि तयार कपडे. ड. सोने. पर्याय अ आणि क, अभियांत्रिकी वस्तू आणि कापड आणि तयार कपडे. पर्याय क्रमांक ब, अभियांत्रिकी वस्तू, रत्ने आणि दागिने, कापड आणि तयार कपडे. पर्याय क्रमांक क, रत्ने आणि दागिने, कापड आणि तयार कपडे आणि ड. सोने. आणि पर्याय क्रमांक ड, यापैकी नाही. तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक ब, अ, ब आणि क. अभियांत्रिकी वस्तू, रत्ने आणि दागिने आणि कापड आणि तयार कपडे ह्या 3 बाबी भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यात कलातील घटक आहेत. म्हणून पर्याय क्रमांक ब, ज्याच्यामध्ये अभियांत्रिकी वस्तू, रत्ने आणि दागिने आणि कापड आणि तयार कपडे या तिघांचा समावेश असेल. त्याच्यानंतर पर्याय प्रश्न क्रमांक 3, विदेशी व्यापाराची भूमिका. अ. परकीय चलन निर्मिती. ब. गुंतवणुकीस प्रोत्साहन. क. श्रम विभागणी. ड. निर्यातीच्या रचनेत बदल. पर्याय अ दिलेला आहे तुम्हाला. पर्याय अ मध्ये परकीय चलन निर्मिती. ब. गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि क. श्रम विभागणी. ब. पर्याय क्रमांक ब, त्याच्यामध्ये अ आणि ड दिलेला आहे. परकीय चलन निर्मिती आणि ड. निर्यातीच्या रचनेत बदल. क. वरील सर्व म्हणजे परकीय चलन निर्मिती, गुंतवणुकीस प्रोत्साहन, श्रम विभागणी, निर्यातीच्या रचनेत बदल आणि ड. यापैकी नाही. तर या ठिकाणी एक लक्षात ठेवा की विदेशी व्यापाराची भूमिकामध्ये अ जे हे वाक्य आहे ते परकीय चलन प्राप्ती आहे. इथं निर्मिती झालेला हे प्रिंट मिस्टेक आहे. परकीय चलन प्राप्ती आहे. इथं आपल्या विदेशी व्यापाराचा जर भूमिका बघितली, रोल ऑफ फॉरेन ट्रेड इन इंडियन इकॉनॉमी जर बघितलं तर परकीय चलन प्राप्ती हे आहे, तर निर्मिती झालेला आहे, हे चुकून झालेलं आहे. म्हणून विदेशी व्यापाराची भूमिका पर्याय क्रमांक अ येईल या ठिकाणी. अ, ब आणि क त्याचा उत्तर असेल. पर्याय क्रमांक अ, ज्याच्यामध्ये परकीय चलन प्राप्ती वाचा, असं निर्मिती नको आहे. परकीय चलन प्राप्ती. ब. गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि श्रम विभागणी. म्हणून विदेशी व्यापाराची भूमिका ह्या 3 गोष्टीवरून लक्षात येते. परकीय चलन निर्मितीच्या ऐवजी प्राप्ती वाचायचं आहे. ब. गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि क. श्रम विभागणी. आलं लक्षात. म्हणून पर्याय अ, ज्याच्यामध्ये
अ, ब आणि क यांचा समावेश होईल आणि अ मध्ये काय वाचायचं आहे? परकीय चलन प्राप्ती, निर्मिती नाही. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. नंबर 1, भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले. भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले. उत्तर आहे, संकल्पना काय असेल? आयात व्यापार. भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले. दुसऱ्या देशाकडून भारताने ती वस्तू खरेदी केलेली आहे, आणलेली आहे. त्याच्यामुळे याला पण संकल्पना काय असेल? ही आयात व्यापार. मग आयात व्यापाराची संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे, जी आपण या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी लक्षात घ्या. प्रश्न दुसरा, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. नंबर 1, भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले. उत्तर काय? संकल्पना आयात व्यापार. मग आयात व्यापाराबद्दल माहिती लिहायची. सुरुवातीला आपल्याला ही संकल्पना काय आहे ती लावावी लागेल. ही संकल्पना काय आहे? आयात व्यापाराची आहे. मग आयात व्यापार म्हणजे काय? एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय, किंवा स्वदेशाकडून परदेशातील वस्तू व सेवांचा केला गेलेला अंतःप्रवाह म्हणजे आयात व्यापार होय. दुसरं वाक्य आहे, महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला. उत्तर, संकल्पना काय आहे? ही अंतर्गत व्यापार, डोमेस्टिक बिझनेस आहे. हा व्यापार अंतर्गत व्यापार आहे. यामध्ये संकल्पना लिहिली आपण अंतर्गत व्यापार. एवढं लिहिलं की तुम्हाला 1 गुण आहे आणि संकल्पना स्पष्ट केली की दुसरा गुण मिळणार आहे. 2 मार्कासाठी हा प्रश्न असेल. अंतर्गत व्यापार, राष्ट्रांच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत किंवा देशांतर्गत व्यापार किंवा गृहव्यापार होय. वेगवेगळ्या घटक राज्यांत केल्या जाणाऱ्या व्यापाराला अंतर्गत व्यापार असे म्हटले जाते. तिसरं विधान आहे, इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियाला विकले. उत्तर, संकल्पना आहे पुनर्निर्यात व्यापार. पुनर्निर्यात म्हणजे काय ती माहिती सांगायची पुन्हा. वस्तूची आयात करून त्यावर प्रक्रिया करून जेव्हा ती निर्यात केली जाते तेव्हा त्यास पुनर्निर्यात व्यापार म्हणतात. नंबर 4, जपान म्यानमारला मोबाईल फोन विकतो. उदाहरणार्थ संकल्पना आहे विदेशी व्यापार. विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशांत केला जाणारा व्यापार होय. याला आंतरराष्ट्रीय किंवा बाह्य व्यापार असे म्हणतात. आणि किंवा हा पुनर्निर्यात व्यापार सुद्धा होऊ शकेल, कारण वस्तूची आयात करून त्यावर प्रक्रिया करून जेव्हा ती निर्यात केली जाते तेव्हा त्यास पुनर्निर्यात व्यापार म्हणतात. जपानकडून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांतून केली जाते आणि त्यावर प्रक्रिया करून जगातील विविध देशांना विकले जाते. म्हणून कच्चा माल आणून त्याच्यावर प्रक्रिया करून ती पक्की वस्तू दुसऱ्या देशाला विकणे म्हणजे पुनर्निर्यात व्यापार. कच्चा माल एकदा आयात करणे आणि पुन्हा त्याच्यावर प्रक्रिया करून तो माल दुसऱ्या देशात विकणे याला पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतात. त्याच्यानंतर फरक स्पष्ट करा. अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, इंटरनल अँड इंटरनॅशनल ट्रेड. अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. नंबर 1, राष्ट्रांच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत किंवा देशांतर्गत व्यापार किंवा गृहव्यापार होय. तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे जगातील विविध देशांत केला जाणारा व्यापार होय. यालाच विदेशी व्यापार किंवा बाह्य व्यापार असेही म्हणतात. नंबर 2 फरक. उदाहरण, महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू इत्यादी ह्या वेगवेगळ्या घटक राज्यांना केली जात असेल तर अशा व्यापाराला अंतर्गत व्यापार म्हटले जाते.
आंतरराष्ट्रीय व्यापाराचं उदाहरण आहे. भारतातून चीन, हाँगकाँग, सिंगापूर इत्यादी देशांना चहा, तांदूळ, ताग यासारख्या वस्तूंची निर्यात होय. किंवा उदाहरणार्थ भारताने इराक, कुवेत, सौदी अरेबिया या देशातून पेट्रोलियमची केलेली आयात इत्यादी. नंबर 2, विदेशी व्यापाराचा आयात कल आणि विदेशी व्यापाराचा निर्यात कल. भारत कोणत्या देशातून वस्तूंची आयात करतो म्हणजे ज्यामधून आयातीच्या प्रमुख स्रोतांचा निर्देश होतो त्याला विदेशी व्यापाराचा आयात कल म्हणतात. तर भारत आपल्या कोणत्या वस्तूंची निर्यात कोणत्या देशांना करतो म्हणजेच निर्यातीचे प्रमुख स्रोतांचा निर्देश, स्रोत म्हणजे सोर्स, मार्ग, निर्देश ज्यामधून होतो त्याला विदेशी व्यापाराचा निर्यात कल म्हणतात. म्हणून आपण आपल्या देशातून कोणकोणत्या वस्तू कोणकोणत्या देशाला पाठवतो जगातल्या त्याच्यावरून आपला निर्यात कल कळत असतो. तर आयात कलामध्ये आपण आपल्याला लागणाऱ्या आवश्यक वस्तू ज्या आहेत त्या कोणकोणत्या देशातून कोणकोणत्या वस्तू आयात करतो म्हणजेच याच्यावरून ज्याच्यातून आयातीच्या प्रमुख स्रोतांचा म्हणजे मार्गांचा निर्देश होतो. नंबर 2, 2000 उदाहरण पेट्रोलियम, सोने, खते, लोह व पोलाद इत्यादी आपण विदेशी व्यापाराच्या आयात कलामध्ये ह्या बाबी येतात. तर विदेशी व्यापाराच्या निर्यात कलामध्ये उदाहरणार्थ अभियांत्रिकी वस्तू, पेट्रोलियम उत्पादने, रसायने आणि रासायनिक उत्पादने, रत्ने आणि दागिने, कापड आणि तयार कपडे इत्यादींचा समावेश होतो. 2016-17 नुसार 43.2% आयात विकसनशील राष्ट्रांकडून झाली. तर 2016-17 नुसार 43.5% निर्यात विकसनशील राष्ट्रांना झाली. नंबर 3, व्यवहार तोल, बॅलन्स ऑफ पेमेंट अँड बॅलन्स ऑफ ट्रेड, व्यापार तोल. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी म्हणजे व्यवहार तोल होय. तर विशिष्ट कालावधीतील देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक म्हणजे व्यापार तोल होय. या ठिकाणी फक्त वस्तूंची देवाणघेवाण असते, निर्यात वस्तूंची आणि आयात वस्तूंची यांच्यातील मूल्य जे आहे त्यांच्यातील फरक जो आहे मूल्यातला. समजा 100 कोटीची निर्यात केली आणि 80 कोटी रुपयाची आयात केली तर 20 कोटी रुपये हे आपलं व्यापार तोल असेल. पण या ठिकाणी वस्तू आणि सेवा यांचाही समावेश होत असतो. संपूर्ण केवळ वस्तू आणि सेवाच नाही तर वेगवेगळ्या ज्या वस्तू सोबत सेवा आहेत, बँकिंग सेवा असेल किंवा डॉक्टरांची सेवा असेल किंवा पोस्टाची सेवा असेल, वाहतुकीची सेवा असेल, अशा वेगवेगळ्या सेवामधून आपणाला दुसऱ्या देशाकडून किती रक्कम मिळते आणि आपल्या देशाकडून वेगवेगळ्या सेवेसाठी किती रक्कम जाते याच्या फरकातला सुद्धा मोबदला याच्यात असतो. म्हणून व्यवहार तोल हा एक व्यापक संकल्पना आहे. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व, लक्षात घ्या सर्व, इथं फक्त वस्तूंच्या संदर्भात आहे, इथं मात्र वस्तू आणि सेवा दोन्ही एकत्रित आहेत. वेगवेगळ्या मार्गाने वस्तू आणि सेवा, गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणून सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी म्हणजे व्यवहार तोल म्हणून बॅलन्स ऑफ पेमेंट. त्याच्यानंतर नंबर 2, एका वर्षाच्या कालावधीत वेगवेगळ्या देशातील नागरिक, व्यापारी, उद्योग संस्था, सरकार यांच्यात वस्तू व सेवांची जी देवाणघेवाण केली जाते त्यांच्या मूल्यांचा समावेश व्यवहार तोलात केला जातो. तर व्यापार तोलामध्ये व्यापार तोलाचा संबंध दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात निर्यात मूल्यांशी येतो. व्हिजिबल अँड नॉन व्हिजिबल गुड्स यांच्या संदर्भात येतो. आपण वेगवेगळ्या देशाला कोणत्या प्रकारच्या वस्तू पाठवल्या आणि त्याच्यातून आपल्याला किती परकीय चलन मिळालं आणि दुसऱ्या देशाकडून वेगवेगळ्या देशाकडून आपल्या देशात किती रकमेच्या किती मूल्याच्या वस्तू आयात केल्या त्याच्यातून आपल्याला किती शिल्लक राहिलं किंवा किती देणं झालं याच्यातला जो फरक आहे. मी तुम्हाला आता उदाहरण दिलं की 100 कोटीची निर्यात झाली आणि 80 कोटीची जर आयात झाली तर व्यापार तोल हा 20 कोटीचा असेल. त्याच्यानंतर अनुकूल व्यापार तोल आर्थिक विकासाचे लक्षण असते तर अनुकूल व्यापार तोल आर्थिक वृद्धीचे लक्षण असते. म्हणून अनुकूल व्यवहार तोल
आर्थिक विकासाचे लक्षण आहे। याच्यामध्ये वस्तू आणि सेवा इतर सर्व बाबींचा समावेश या ठिकाणी असतो। तर या ठिकाणी केवळ परिमाणात्मक चेंजेस असतात। अनुकूल व्यापार तोल आर्थिक वृद्धीचे लक्षण असते। म्हणजे देशामध्ये वस्तूंची संख्या आयातमुळे वाढू शकते आणि निर्यातमुळे कमी होऊ शकते। प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। नंबर 1, विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून प्रकार स्पष्ट करा। तर या ठिकाणी विदेशी व्यापाराचा अर्थ आणि व्याख्या स्पष्ट केलेली आहे। विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशांत केला जाणारा व्यापार होय। याला आंतरराष्ट्रीय किंवा बाह्य व्यापार असे म्हणतात। प्राध्यापक मॅक्स वॉसरमन आणि हल्टमन यांच्या मते विविध देशातील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो। विदेशी व्यापाराचे प्रकार 3 प्रकार आहेत या ठिकाणी। नंबर 1, आयात व्यापार। एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय, किंवा स्वदेशाकडून परदेशातील वस्तू व सेवांचा केला गेलेला अंतःप्रवाह म्हणजे आयात व्यापार होय। उदाहरणार्थ, भारत पेट्रोलियमची आयात इराक, कुवेत, सौदी अरेबिया या देशातून करतो। नंबर 2, निर्यात व्यापार। एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापार होय, किंवा एका देशातून दुसऱ्या देशात केला जाणारा वस्तूंचा बहिर्प्रवाह होय। उदाहरणार्थ, भारत चहा, तांदूळ, ताग यांसारख्या वस्तूंची निर्यात चीन, हाँगकाँग, सिंगापूर इत्यादी देशांना करतो। नंबर 3, पुनर्निर्यात व्यापार। वस्तूंची आयात करून त्यावर प्रक्रिया करून जेव्हा ती निर्यात केली जाते तेव्हा त्यास पुनर्निर्यात व्यापार म्हणतात। उदाहरणार्थ, जपानकडून रेडिओ, धुलाई यंत्र, दूरदर्शन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी कच्च्या मालाची आयात इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशातून केली जाते आणि त्यावर प्रक्रिया करून जगातील विविध देशांना विकली जाते। म्हणून या वस्तू तयार करण्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल वेगवेगळ्या देशातून आयात करून त्याच्यावर प्रक्रिया करून तो दुसऱ्या देशांना विकला जातो। त्याच्यानंतर भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची कोणती 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा। प्रश्न दुसरा आहे त्याच्यामध्ये, भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेतील कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा। उत्तर आहे नंबर 1, स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा। 1990-91 मध्ये भारताच्या निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात विदेशी व्यापाराचा आयात निर्यात हिस्सा 17.55% होता। 2006-07 मध्ये त्यामध्ये 25% इतकी वाढ झाली, तर 2016-17 मध्ये ही वाढ 48.8% झाली। नंबर 2, व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ। 1990-91 मध्ये भारताच्या विदेशी व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ झाली। भारत आता मोठ्या प्रमाणात अधिक मूल्य व आकारमान असलेल्या वस्तू व सेवांची निर्यात व आयात करतो। नंबर 3, निर्यातीच्या रचनेत बदल। स्वातंत्र्य प्राप्तीपासून भारताच्या निर्यातीच्या रचनेतही बदल झाला। स्वातंत्र्यापूर्वी भारत प्राथमिक उत्पादने उदाहरणार्थ ताग, कापूस, चहा, तेलबिया, चामडे, अन्नधान्य, काजू बिया, खनिज उत्पादने निर्यात करत होता। काळाच्या ओघात भारताच्या निर्यातीत तयार कपडे, हिरे, मानके, इलेक्ट्रॉनिक वस्तू, विशेषतः संगणक, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या वस्तूंनी प्रमुख स्थान पटकावले आहे। नंबर 4, आयातीच्या रचनेत बदल। स्वातंत्र्यापूर्वी भारत औषधे, कापड, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांसारख्या उपभोग्य वस्तूंची आयात करीत होता। सद्यस्थितीत भारत प्रामुख्याने पेट्रोल आणि तत्सम उत्पादने, अत्याधुनिक यंत्रसामुग्री, रसायने, खते, पोलाद इत्यादी वस्तूंची आयात करतो। नंबर 5, सागरी व्यापार। भारताचा बहुतेक व्यापार हा सागरी मार्गाने होतो। नेपाळ, अफगाणिस्तान,
म्यानमार, श्रीलंका इत्यादी शेजारील देशांशी भारताचे जवळपास 68% व्यापार हा सागरी मार्गाने होतो. नंबर 6, नवीन बंदरांचा विकास. भारताला विदेशी व्यापारासाठी प्रामुख्याने मुंबई, कोलकाता, चेन्नई या बंदरावर अवलंबून राहावे लागत असे. त्यामुळे या बंदरावर अतिरिक्त भार पडत होता. अलीकडे भारताने या बंदरावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी कांडला, कोचीन, विशाखापट्टणम, नावा शिवा इत्यादी नवीन बंदरे विकसित केली आहेत. त्याच्यानंतर नंबर 3, भारताच्या आयात कलाचे मुद्दे स्पष्ट करा. त्याच्यातलाच नंबर 3रा प्रश्न, भारताच्या आयात कलाचे मुद्दे स्पष्ट करा. यामध्ये नंबर 1 आहे पेट्रोलियम. आर्थिक सुधारणापूर्वी व नंतरही भारताच्या आयात व्यापारात पेट्रोलियम हा घटक महत्त्वाचा राहिला आहे. 1990-92 मध्ये एकूण आयातीत याचे प्रमाण 27% इतके होते, तर सद्यस्थितीत ते 31% इतके आहे. नंबर 2, सोने. पेट्रोलियम नंतर आयात केली जाणारी दुसऱ्या क्रमांकावरील वस्तू म्हणजे सोने होय. 2013-14 मध्ये सोन्याच्या आयातीत लक्षणीय घट झाली. सोन्याची आयात 2010-11 मधील 53.3 अब्ज डॉलरवरून 2013-14 मध्ये 27.5 अब्ज डॉलरपर्यंत घटली. परंतु मुख्यत्वे करून आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किमतीत घट झाल्यामुळे आणि सरकारच्या विविध धोरणामुळे व सरकारच्या सोने आयातीवरील कडक निर्बंधामुळे ही घट झाली. नंबर 3, खते. 1990-91 मध्ये भारताच्या आयातीत खतांचा हिस्सा 4.1% इतका होता. 2016-17 मध्ये त्याचे प्रमाण 1.3% पर्यंत घटले. नंबर 4, लोह व पोलाद. यावरील आयात खर्चाचे प्रमाण 4.9% वरून 2.1% पर्यंत घटले आहे. असे 4 मुद्दे भारताच्या आयात कलाचे मुद्दे स्पष्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर प्रश्न 5वा, खालील विधानाशी सहमत किंवा असहमत आहात का ते कारण स्पष्ट करा. नंबर 1, इंग्रजांच्या काळात स्वदेशी उद्योगांचा ऱ्हास झाला. उत्तर आहे या विधानाशी मी सहमत आहे. एवढं एक वाक्य लिहिलं की 1 गुण आहे. बाकीचे 3 मार्कासाठी प्रश्न असतील, त्याची किमान 3 कारणे असली पाहिजेत. 1947 पूर्वी भारत हा ब्रिटिशांची वसाहत होता. त्यामुळे भारताचा विदेशी व्यापार हा वसाहतवादी होता. भारत हा औद्योगिक राष्ट्रांना विशेषतः इंग्लंडला कच्च्या मालाची निर्यात करत होता आणि तेथून कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तूंची आयात करत होता. अशा प्रकारच्या परकीय व्यापारावर अवलंबून असल्यामुळे भारताचे औद्योगिकरण होऊ शकले नाही. त्यामुळे अनेक स्वदेशी उद्योगांचा ऱ्हास झाला. नंबर 2, व्यापार ही आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे. उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे. कारण नंबर 1, परकीय चलन प्राप्ती. विदेशी व्यापारामुळे परकीय चलन प्राप्ती होते. त्याचा वापर विविध उत्पादक कार्यासाठी करता येतो. विदेशी व्यापार हा बाजार विस्तारीकरणासाठी आणि उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी उल्लेखनीय ठरतो. नंबर 2, गुंतवणुकीस प्रोत्साहन. विदेशी व्यापार देशांतर्गत बाजारपेठेच्या पलीकडे जाण्याची उत्पादकांना संधी उपलब्ध करून देतो. त्यांना निर्यातीसाठी अधिक उत्पादन करण्याचे प्रोत्साहन मिळते. यामुळे देशातील एकूण गुंतवणुकीत वाढ होते. नंबर 3, श्रम विभागणी व विशेषीकरण. विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी, लेबर ऑफ डिव्हिजन अँड स्पेशलायझेशन, श्रम विभागणी व विशेषीकरण होते. काही देशात मुबलक प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध असते. असे देश कच्च्या मालाची निर्यात करू शकतात. अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे श्रम विभागणी आणि विशेषीकरण होऊन त्यांचा सर्व देशांना लाभ होतो. त्याचबरोबर संसाधनांचे पर्याप्त वाटप आणि वापर, किंमत पातळीतील स्थैर्य, बहुविध पर्यायांची उपलब्धता अशा अनेक बाबींमुळे
देशाच्या आर्थिक विकासात व्यापार महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणून व्यापार ही आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नंबर 3, विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी व विशेषीकरण होते. उदाहरण उत्तर लिहा. या विधानाशी मी सहमत आहे. कारण विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी व विशेषीकरण होते. काही देशात मुबलक प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध असते. असे देश कच्च्या मालाची निर्यात करू शकतात. अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे श्रम विभागणी आणि विशेषीकरण होऊन त्यांचा सर्व देशांना लाभ होतो. प्रश्न 6. खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. भारताच्या विदेशी व्यापाराची आयात दिशा. यामध्ये अनुक्रमांक दिलेले आहेत 5. देश दिलेले आहेत OECD, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट. OECD मध्ये 37 देश काम करतात. हा एक संघ आहे, संघटना आहे 37 देशांची. आज याच्यामध्ये 34 देश अस्तित्वात आहेत. ओपेक, ऑर्गनायझेशन फॉर पेट्रोल अर्निंग कंट्रीज आहेत. हे तेल उत्पादक देश आणि पूर्व युरोप आणि डेव्हलपिंग कंट्रीज किंवा विकसनशील राष्ट्रे आणि इतर. 1990-91 मधील टक्केवारी व्यापाराची जर बघितली, OECDला आपला आयात व्यापार होता 54%. तो आहे 1915-16ला 28.8%. ओपेकशी आपला आयात व्यापार होता 16.3%. तो 15-16 मध्ये 23.6% झालेला आहे. पूर्व युरोपला आयात व्यापार 1990-91 मध्ये टक्केवारी जर बघितली तर तो 7.8% आहे. तर 2015-16 मध्ये ही टक्केवारी 1.9 आहे. विकसनशील राष्ट्रांना आयात व्यापार जो आहे आपला 1990-91चा त्याची टक्केवारी आहे 18.6%. तर 15-16 मध्ये ही टक्केवारी आहे 43.2%. इतरमध्ये 90-91 मध्ये 1.4% आणि 15-16 मध्ये 2.5%. या कोष्टकावरून आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याची उत्तर आपल्याला शोधायची आहेत. नंबर 1, 2015-16 मध्ये भारताच्या आयात दिशेत कोणत्या संघटनेचा सर्वात कमी वाटा आहे? 2015-16 मध्ये भारताच्या आयात दिशेत कोणत्या संघटनेचा सर्वात कमी वाटा आहे? उत्तर आहे पूर्व युरोप. पूर्व युरोपला 1.9 आहे. त्याच्यानंतर 1990-91 मध्ये भारताच्या आयात व्यापार दिशेत कोणत्या देशाचा सर्वात जास्त वाटा आहे? उत्तर आहे OECD. OECD देशांचा सर्वात जास्त वाटा आहे आणि तो किती आहे? 54%. 1990-91 मध्ये भारताच्या आयात व्यापार दिशेत कोणत्या देशाचा सर्वात जास्त वाटा आहे? तर या ठिकाणी 54% आपल्याला सर्वात जास्त दिसतो. नंबर 3, भारताच्या आयात दिशा संदर्भात तुमचे मत सांगा. उत्तर आहे भारताच्या आयात दिशा संदर्भात विकसनशील राष्ट्रे अग्रेसर आहेत. म्हणजेच आपल्या आयात व्यापारामध्ये आपण सर्वाधिक आयात व्यापार हा विकसनशील राष्ट्रांशी करतो, जो 43.2% आहे. नंबर 4, 1990-91च्या तुलनेत 2015-16 मध्ये विकसनशील राष्ट्रांच्या आयातीमध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली? उत्तर आहे 1990-91च्या तुलनेत 2015-16 मध्ये विकसनशील राष्ट्रांच्या आयातीमध्ये 24.6%नी वाढ झाली. म्हणून विकसनशील राष्ट्राकडून होणारी जी आयात आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. म्हणून भारताचे रिलेशन किंवा संबंध नेहमी नव्याने स्वातंत्र्य झालेल्या आणि विकसनशील असलेल्या अशा देशांशी आपला रिलेशन चांगले राहावेत, कायम राहावेत. आणि नॉन अलायन्स कंट्रीजमध्ये अलिप्ततावादी गटामध्ये ही राष्ट्रे बहुतांशी भारताच्या सोबत होती. म्हणून भारताने सुरुवातीपासूनच विकसनशील राष्ट्रांच्या व्यापाराशी संबंध वाढवलेला आहे. व्यापारातून मैत्री वाढते, संबंध वाढतात आणि एकंदरीत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली बाजू भक्कम होते. म्हणून विकसनशील राष्ट्रांशी आपला आयात व्यापार अधिकाधिक झालेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर प्रश्न 7, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. विदेशी व्यापार म्हणजे काय सांगून विदेशी व्यापाराची भूमिका स्पष्ट करा.
उत्तर, विदेशी व्यापाराचा अर्थ विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशात केला जाणारा व्यापार होय. याला आंतरराष्ट्रीय किंवा बाह्य व्यापार असेही म्हणतात. व्याख्या प्राध्यापक मॅक्स वॉशरमन आणि हल्टमन यांच्या मते विविध देशांतील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहाराचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो. विदेशी व्यापाराची भूमिका. व्यापार हा आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे, कारण देशाच्या आर्थिक विकासात तो महत्त्वाची भूमिका बजावतो. विकसित राष्ट्रांत आंतरराष्ट्रीय व्यापाराचा स्थूल देशांतर्गत उत्पादनात महत्त्वपूर्ण वाटा असतो. विदेशी व्यापाराच्या भूमिकेचे समर्थन खालीलप्रमाणे करता येईल. नंबर 1, परकीय चलन प्राप्ती. विदेशी व्यापारामुळे परकीय चलन प्राप्त होते. त्याचा वापर विविध उत्पादक कार्यासाठी करता येतो. विदेशी व्यापार हा बाजार विस्तारीकरणासाठी आणि उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी उल्लेखनीय ठरतो. नंबर 2, गुंतवणुकीस प्रोत्साहन. विदेशी व्यापार देशांतर्गत बाजारपेठेच्या पलीकडे जाण्याची उत्पादकांना संधी उपलब्ध करून देतो. त्यांना निर्यातीसाठी अधिक उत्पादन करण्याचे प्रोत्साहन मिळते. यामुळे देशातील एकूण गुंतवणुकीत वाढ होते. नंबर 3, श्रम विभागणी आणि विशेषीकरण. विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी व विशेषीकरण होते. काही देशांत मुबलक प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध असते. असे देश कच्च्या मालाची निर्यात करू शकतात. अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे श्रम विभागणी आणि विशेषीकरण होता. त्याचा सर्व देशांना लाभ होतो. नंबर 4, संसाधनांचे पर्याप्त वाटप आणि वापर. संसाधनांचे पर्याप्त वापर आणि वाटप. विदेशी व्यापारामुळे दुर्मिळ संसाधने अशाच वस्तूंच्या उत्पादनाकडे वळविली जातात ज्याच्यापासून महत्तम लाभ प्राप्त होतो. अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संसाधनांचे पर्याप्त वाटप व वापर होतो. नंबर 5, किंमत पातळीतील स्थैर्य. विदेशी व्यापारामुळे मागणी व पुरवठा यांची स्थिती स्थिर राहते. पर्यायाने अर्थव्यवस्थेतील किंमत पातळीत स्थैर्य निर्माण होते. नंबर 6, बहुविध पर्यायांची उपलब्धता. विदेशी व्यापार ग्राहकांना बहुविध आयात वस्तू उपलब्ध करून देतो. विदेशी व्यापार तीव्र स्पर्धात्मक स्वरूपाचा असल्यामुळे तो गुणात्मक उच्च दर्जाच्या उत्पादनाची खात्री देतो. त्यामुळे राहणीमानाचा दर्जा उंचावतो. नंबर 7, प्रतिष्ठा व नावलौकिक. निर्यातदार देश आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळवू शकतात. जो देश निर्यात व्यापारात सहभागी झालेला आहे त्या देशाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पत प्राप्त होते. उदाहरणार्थ जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड यांसारख्या देशांनी उच्च दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात केल्यामुळे त्यांना विदेशी बाजारात मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळाला आहे. प्रश्न दुसरा, भारताच्या निर्यातीतील अद्ययावत कल स्पष्ट करा. उत्तर, नंबर 1, अभियांत्रिकी वस्तू. अभियांत्रिकी वस्तू निर्यात प्रोत्साहन समिती. अभियांत्रिकी वस्तू निर्यात प्रोत्साहन समिती EGEPC, इंजिनिअरिंग गुड्स एक्सपोर्ट प्रमोशन कमिटी. EGEPC, इंजिनिअरिंग गुड्स एक्सपोर्ट प्रमोशन कमिटी. अहवालानुसार 2017-18 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत अभियांत्रिकी वस्तूंचा हिस्सा 25% इतका होता. या वस्तूंमध्ये प्रामुख्याने वाहतुकीची स्वयंचलित व स्वयंपूर्ण उपकरणे, यंत्रसामग्री व साधने यांचा समावेश होतो. 2010-11 ते 2014-15 या काळात वाहतुकीच्या उपकरणांची निर्यात 16 अब्ज US डॉलरपासून 24.8 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली. नंबर 2, पेट्रोलियम उत्पादने. 2001-2 पासून भारताच्या तेलशुद्धीकरणाच्या क्षमतेत महत्त्वपूर्ण बदल झाला. त्यामुळे भारत पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादनाचा निर्यातदार म्हणून गणला जाऊ लागला. सन 2000 ते 2001 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत पेट्रोलियम उत्पादनाचा 4.3% इतका हिस्सा होता. 2013-14 मध्ये झपाट्याने म्हणजे 20.1% इतकी वाढ झाली.
नंबर 3, रसायने आणि रासायनिक उत्पादने. गेल्या काही वर्षात निर्यातीत महत्त्वाच्या वस्तू म्हणजे रसायने व रासायनिक उत्पादने यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. एकूण निर्यातीत यांचा हिस्सा 10.4% इतका होता. नंबर 4, रत्ने आणि दागिने. भारताच्या निर्यातीत रत्ने आणि दागिने यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. 2014-15 मध्ये एकूण निर्यातीत यांचा वाटा 13.3% इतका होता. तर हा आहे भारताच्या निर्यातीतील अद्ययावत कल. हा 4 मुद्द्यांनी आपण स्पष्ट केलेला आहे. अभियांत्रिकी वस्तू, पेट्रोलियम उत्पादने, रसायने आणि रासायनिक उत्पादने, रत्ने आणि दागिने. त्याच्यानंतर नंबर 5, कापड आणि तयार कपडे. 2014-15 मध्ये भारताच्या निर्यातीत कापड आणि तयार कपड्यांचा वाटा 11.3% इतका आहे. वास्तविक पाहता भारत हा कापड निर्यातीच्या बाबतीत संपूर्ण जगामध्ये अग्रस्थानी आहे. आज एवढेच.